गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो एक्सेट्रा. म्हणजे काय, भरपूर सजीव, जनावर, माणसं बोलू नका, जनावर माणसं बोलू नका, जनावर माणसं, त्यानंतर प्राणी, वनस्पती, हे सगळे काय केले ह्याच्यामुळं. डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती. आपत्ती कुठली कुठली आली, तर फ्लड म्हणजे महापूर आला, भूकंप झाले, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ह्याच्यामुळे सगळे काय केले, आपल्या जमिनीमध्ये काल काढले गेले. मी तुम्हाला काल सगळं बोललोय. हे रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. मग हे काय केले होते, आपोआप सगळे ते वनस्पती किंवा जे काही काढले गेलेले आहेत त्यांचे रिमेनंट्स आहेत ते सगळे जमिनीच्या खाली सापडले गेले. त्यांना आपण फॉसिल्स असं म्हणतो, म्हणजे त्यालाच आपण इंधन म्हणतो. काल तुम्हाला बोललो होतो मी, तुम्हाला येत नव्हतं. सत्य आहे. स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आणि ह्या इंधनांचा आपण अभ्यास करणं, ही काळाची. व्हिडिओ चालू असताना मला शिवाय द्यायला लावायचं. Human consumption of animal and plant stop after death. Since then, only the decaying process of C14 occur continuously. काय होते, आपण जे श्वास घेतोय ह्याच्यामध्ये ऑक्सिजन पण असते आणि कार्बन डायऑक्साईड पण असते. तर आपण म्हणजे ऑक्सिजन पण बंद होते, कार्बन डायऑक्साईड पण आपला पूर्ण बंद होते. काय करायचं, आत घ्यायचं, त्यालाच आपण मरणे असं म्हणतोय, बरोबर आहे ना. हा, ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. मग आपण जे कार्बन आहे आपलं, त्या कार्बनचे दोन प्रकार पडतात. कुठलं कुठलं, C12 आणि C14. त्यातलं C14 जो आहे तो काय व्हायला चालू होतोय, कमी कमी व्हायला चालू होतोय आपल्या शरीरात. म्हणजे आता हिला पुरलं, काय नाव होतं केतकीला आपण पुरलं, तर काय होतंय, तिच्या अंगात जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचे दोन प्रकार आहेत. कार्बन डायऑक्साईड नाही, कार्बन म्हणून. ठीक आहे, C12 आणि C14. त्यातला C14 जो आहे तो हळूहळू कमी कमी व्हायला चालू होतोय. इन केस ऑफ dead bodies of plant and animal, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is a non-radioactive. The time passed since the death of plant or animal can be calculated by measuring radioactivity of C14 and ratio of C14 to C12 present in their body. This is called as carbon dating. Dating म्हणजे काय, कालखंड. कार्बन म्हणजे कार्बनमुळे शोधलेला. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं रेशो जो आहे कसा असतो तो, आणि C12. ठीक आहे, आता आपण असं धरूयात एक उदाहरणासाठी, C14 त्याच्या बॉडीतला किती होता, बाबा 200. तो किती आहे, 100 धरूयात. ओके, मग आणि थोड्या वर्षांनी काय होणार, C14 कमी होत चाललाय, खरं C12 आहे तसं आहे. मग C14 काय होणार, कमी होणार, म्हणजे आपण धरूयात की 150 होणार, आणि ह्यो किती राहणार. ठीक आहे, 1.5 आलं समजा. त्यानंतर काय, परत थोड्या दिवसांनी काय होणार, आणि जरा ह्यातला कार्बन C14 कमी होणार, 150 किती होणार, परत 100 होणार. रेशो किती आला, समजलं. आणि थोड्या दिवसानंतर तो 50 होणार. ठीक आहे, किती होणार, समजलं. म्हणजे ह्यावरनं काय कळते आपल्याला, कोण कधी मेलेलं आहे, कशावरनं, C14 मुळे. C14 जो असतोय हा कॉन्स्टंट राहत नाही, व्हाईस वर्सा C12 आहे हा कॉन्स्टंट राहतोय. ह्यावरनं आपण कशाचं पण वय काढू शकतो. ह्याला आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. काय म्हणतो बा, म्हणजे काय असते, कसं काढायचं असते ते. व्हेरी गुड, लक्षात आहे तुझं. C14 वस्तू बघून चालत नाही, C14 C12चा रेशो आपण पाहिलं की ते आपल्याला कार्बन डेटिंग कळत असते. ईश्वर काय विसरले असतो, रेशो मी तुला विचारलो रेशो कशात असते. आता कनेक्टिंग लिंक बघूयात आपण. काल काय आलं तुम्ही,
An animal show some morphological character by which they can be related to different group. Hence, they are called as connecting link. For example, in Peripatus, character like segmented body, thin cuticle, and parapodia-like organism are present. Similarly, these animals show tracheal respiration and open circulation system similar to the arthropods. They indicate Peripatus is a connecting link between Annelida and Arthropoda. कुठं आहे Annelida आणि Arthropoda? म्हणजे काय सांगितले त्यांनी? म्हणा Annelida, Arthropoda. म्हणा Peripatus, Peripatus, Annelida, Arthropoda. हा, मग हे नेमकं नाव का पाठ करून घेतो तुम्हाला मी सांगतो. काय ए मध्ये असे काही गुण आहेत. कोणामध्ये? ए एक आपण माणूस धरूयात. ए मध्ये काय आहे? काहीतरी गुण आहेत वेगळे वेगळे. आणि बी मध्ये आहेत आणि सी मध्ये पण आहेत. आणि बी जो आहे हा कॉमन आहे ए आणि सी चा. काय म्हणलो मी? कळालं? ए चे गुण थोडेफार कोणात आहेत? बी मध्ये आहेत. आणि बी चे आणि वेगळे आहेत ते कोणात आहेत? सी मध्ये आहेत. खर ए चे सी चे एकत्र नाही आहेत. मधला कोण आहे? दुवा बी आहे. मग काय आपल्या लक्षात आलं? ह्याचे गुण आता ह्याची गुण हिच्यात आहेत थोडेसे, हिचे थोडे गुण हिच्यात आहेत. म्हणजे ही कुणापासून आल्या? काय म्हणलो मी? कळालं काय? नाही समजलं अजून? ती पुढे या, तुम्हाला लई डेमो दाखवा लागतात. अरे या की पुढे एक ओळीने की काय अडचण आहे? हा, तिला स्वयंपाक करायला येते. कोणाला? तिला. ठीक आहे, तिला स्वयंपाक करायला येते आणि स्केटिंग चालवता येते. आणि हिला फक्त स्केटिंग चालवता येते. काय काय सांगितलं मी? काय काय सांगितलं हे कळालं? तिला काय येते? ती स्वयंपाक करण्यात एक नंबर आहे. तिला काय स्वयंपाक पण येतोय आणि हिला स्केटिंग येते. मग ह्याच्यावर मला काय कळालं? ती आणि ही एकाच अँसेस्टरचे आहेत. समजलं? म्हणजे ही कनेक्टिंग लिंक आहे कोणाच्यातली? स्वयंपाक आणि. समजलं मी काय म्हणले? आणि यांच्याकडे गुण आहेत. तिला स्वयंपाक पण येते आणि काहीतरी रांगोळी काढता येत्या. समजलं? तिला काय येते? स्केटिंग येते आणि सायकल पण येत्या. प्रत्येकाचे गुण वेगळे वेगळे आहेत. हिच्याकडे मात्र कोणाचे गुण आहेत? तिचा एक गुण आहे आणि हिचा एक गुण आहे. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं? बी जो आहे हा कनेक्टिंग लिंक आहे ए आणि. समजलं? ही कनेक्टिंग लिंक अशी असते. मग पेरिपेटस आहे, मधली कोण आहे ही? तिचं नाव काय? अॅनिलिडा. तिचं काय? आर्थ्रोपोडा. आता समजलं जरा जरा विसरल. ती कोण आहे? अॅनिलिडा. ही कोण आहे? ही कोण आहे? समजलं? मग पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. मग अॅनिलिडाचे कुठले कुठले गुण होते? तिने सांगितलं पुस्तकात. आधी पहा, आधी बिचाराचं पुस्तक फाटले, कोणतर फाडले. एकटं तेवढं प्रामाणिक आहे बघा. दोन्ही सेगमेंटेड बॉडी. बॉडी कशी आहे त्याची? सेगमेंटेड आहे. आणि थिन क्युटिकल. आता पहिला मला क्युटिकल म्हणजे काय माहित पाहिजे, जे मी सांगणार नाही ते तुमचं तुम्ही बघायचं. सेगमेंटेड बॉडी, क्युटिकल आणि काय म्हणाले? लक्षच नसेल तुझं. म्हणलं थिन क्युटिकल, सेगमेंटेड बॉडी इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ॲनिलिडा. आणि आर्थ्रोपोडाची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? ट्रकियल रेस्पिरेशन. ट्रकिया म्हणजे श्वासनलिका. श्वासनलिकेतनं श्वास घेणं आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज अशी सिस्टीम असते. 12वी वाले ओपन आणि क्लोज मध्ये फरक काय उत्कर्षा?
सर्क्युलेशन म्हणजे कळना. झालाय उपट. जरा करेक्ट. व्हेसल नसतं. कळालं? आर्टरी व्हेन वेगळं वेगळं नसते. सगळं त्यातच ओततात. कळालं? घाण रक्त पण त्यातच, चांगलं रक्त पण त्यातनं जाते. कळालं? व्हेसल व्हेन नाही. समजलं? आणि क्लोज म्हणजे काय? आता आपण आहे ते. म्हणजे आपल्याला शुद्ध रक्तप्रवाह येतोय, अशुद्ध घेऊन जातात. त्याला म्हणायचं क्लोज्ड सर्क्युलेशन. कळालं? त्याचा एक प्रकार असते ओपन सर्क्युलेशन. म्हणजे काय थोडक्यात श्वास घेते प्रॉपर कोण? आर्थोपोडा. ठीक आहे? कशामार्फत? ट्रकियामार्फत. समजलं? सेकंड थिंग ओपन सर्क्युलेशन आहे कोणाचं? तिचं. समजलं? जे दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचे होते? पेरिपेटस मध्ये होते. समजायला लागले पोरं? पोराशी बघायला काय सांगायला येऊ? तर तुम्हाला शिकवा लागलो मी. समजायला लागले काय? पहिलं नाव पाठ हे अभ्यास करून एक सिस्टीम असते. काय करायचं? पहिली नाव पाठ करायची. जी अवघड असेल. ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, कळालं? 2 ए लक्षात ठेवायचं मध्ये पी घुसवायचं त्यात. दॅट इज द पेरिपेटस. मग ह्या दोन्हीची आपल्याला 1-2 वाक्यात एक तरी शब्द माहित पाहिजे. सेगमेंटेड बॉडी आहे, क्युटिकलचं काय आहे, ओपन सर्क्युलेशन आहे, हे असं आहे. बरोबर आहे ना ईश्वरी? हां, बरोबर आहे बघा. ठीक आहे. तुम्ही उभारलाय का? ठीक आहे. एवढं समजलं? आणि त्यांनी पुढे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. जसं की सिमिलरली डक, बिल्ड, प्लेयर्स, ले नाही राहू दे सोडा. बास लय तुम्हाला डीप गेली मला लय त्रास व्हायला लागला. तुम्हाला एक-एक उदाहरणं समजणार. काल 7 नावं तुम्हाला पाठ नव्हती. तुम्ही आधी जुना व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पाठ आहे असं बघितलं. म्हणजे एक तर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही, मला गंडवला एकतर, नाहीतर काय प्रॉपर बघितलं नाही. तेवढे 4x करून बघून काढलाय. मागच्या दोन्ही व्हिडिओ खाली ज्यांनी बघितलं खाली कमेंट टाकायचे. नाईस इन्फॉर्मेशन. मला कळलं कोण-कोण. आणि चिन्मय बघायचं रे. किती आहेत की नाही पोरं ही तेवढं आहेत का बघायचं. गंडावागंडीच चालली आहे सगळी. तुम्हीच मला शहाणं करताय खरं. कळालं काय? तुझं नाव काय बाळ? वेदिका. आणि कोणतं नाव होतं की? चांगलं शिकवत असेल जाताना विचारा आम्हाला काय येते का बघा म्हणा. कालच्या सारखं. कालचे ते फोटो आले vertebrates given in the picture show that all embryos show extreme similarities during the initial stages. Those similarities decreases gradually. जर आपण व्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले ते व्हर्टिब्रा असलेले व्हर्टिब्रेट्स. ओके. पाठीचा मणका असलेले जे आपल्याला पुढे दिलेत कोण 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 दिलेत खाली बघा. हा, ते जे दिलेले आहेत ह्या सगळ्यांचं काय आहे जर आपण एम्ब्रियोनिक स्टेज सुरुवातीच्या काळात बघितली तर ती सगळी सेम दिसते. पण जसं जसं त्यांचं वय वाढत जाईल तसं तसं काय होतंय ते चेंज होते. कळलं? ह्यातनं काय कळतंय आपल्याला की एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये आपण एकसारखे होतो म्हणजे आपले अँसेस्टर सेम. अल्टिमेट एम एकच आहे या 6 ह्याच्यातनं. आपलं इव्होल्युशन झालंय हळूहळू. हे सांगायसाठी हिने 6 एव्हिडन्स मांडलेले आहेत. कळलं का बारक्या? नाव काय तुझं? परड. आडनाव? भंडारे. ह्यातच कुठं? ह्याला कुठं आहेस? भंडाऱ्यांचं तुमचंच आहे? ती बहीण होय तुझी? चुलत बहीण तुझी? बर. मग बरोबर आहे. तुझा प्रॉब्लेम नाही. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आतापर्यंत सगळं झालं ते सगळं घेऊन काढायचं. वाचून काढायचं. पेपरला जर 1 मार्क कमी पडला तुला, तर बघा. पेपर टेस्ट कधी घेऊयात आपण? उद्या घेऊया? ए, शाळेत आहे म्हणून तिथे घेतलंय. ह्या धड्यातला एक पण प्रश्न चुकायला नाही पाहिजे तुमचा. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन हॅड जरासं मी गाडी वाढवतो. चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड भाट इथं उठ. पुढे कलेक्टेड इनएव्हरेबल स्पेसिमन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. ह्या डार्विनला काही कामधंदे नव्हते. त्यानं काय केलं वेगळे झाडं वेगवेगळे ॲनिमल हे केले अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमन आणि त्याच्यावरच्या ऑब्झर्वेशन त्यांना असं केलं ही पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच purchases the survival of fittest. For the purpose, Darwin had published a book titled Origin of the Species. 12वीची पोरं ह्यावर तुम्हाला प्रश्न पडण्याची शक्यता असते.
While explanation this concept, Darwin says that all the organisms reproduce proliferally. All these organisms compete with each other in the life-threatening manner. In this competition, only those organisms sustain which show modification essential for the winning the competition. However, beside this natural selection, also show modification. However, beside this natural selection, also plays important role because of nature select only those organisms which are fit to live and rest perish. Sustaining and selecting the organism can perform reproduction and thereby gives rise to the new species with their own specific character. Darwin theory of natural selection was widely accepted for the long duration. However, some objections were raised against the theory. Some of main objections are natural selection is not only factor responsible for evolution. Darwin did not mention any explanation about useful and useless modification. There is no explanation about slow changes and abrupt changes. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणून आपल्याला हे झालं. ओरिजिन ऑफ द स्पेसिस असं हे पुस्तकाचं नाव होतं. ह्या पुस्तकामध्ये ना डार्विन थिअरी मांडली. डार्विन थिअरी काय होती लक्षात आहे? ईश्वरी जर आठवलं तर आधायचं होऊ शकतं. आठवलं सांगितलीस तर आधी बसू शकतेस. डार्विनने सांगितलं टाइम अप. डार्विननं काय सांगितलं माहिती काय? जो स्वतःमध्ये चांगले बदल करून घेईल, तो या जगामध्ये जगणार. जो स्वतःमध्ये चांगले बदल करून घेणार नाही, तो जगणार नाही. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही शाळेतले शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना काय सांगितलं? त्यांना कोणाला कॉम्प्युटर येत होता का हो? मोबाईल प्रॉपर येत होता काय? नाही. त्यांना सांगितलं मोबाईलने हे शिकून घ्या तुम्ही. तुम्हाला काय करायचंय? सगळं सांगू नको वाट. हां. झालं की आता टाईम झालं काय? गाडी गेल्यावर सांगायचं मला जायचं जयसिंगपूरलाच. गाडी गेली पुढं पहिल्या स्टॉपला. जयसिंगपूरलाच जाणार होतो मी. म्हणून चाललं काय सलूने? नाही बघा. सलूने हसतेच नुसतं. मला सांगायचं काय होतं? तुमच्या शिक्षकांना काय केलं? मोबाईल शिका म्हणलं. मग त्याने एवढे दिवस लहान मोबाईल वापरला किंवा मोबाईल जरी वापरला त्यांना प्रॉपर येत नाही Facebook, Insta प्रॉपर काही येत नाहीये. बरोबर आहे? आणि त्यांना अचानक दिलं. हां, उद्यापासून Instagramवर व्हिडिओ टाका म्हणलं. जमल? जमल काय? किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही अशी शीट तयार करा. आतापर्यंत त्यांनी काय केलं होतं, कागदावर सगळे मार्क लिहिले तुमचे आणि आता सांगितलं कॉम्प्युटरवर मार्क उद्यापासून लिहा. जमणार काय? नाही. पण ज्यानं स्वतःमध्ये बदल करून घेतले, "हां सर, ठीक आहे. मी एम-एस-सी-आय-टी करतो. मी शिकतो." असं ज्याने म्हणले, ते शिक्षक म्हणून राहिले. त्याने म्हणले, आम्ही काय असलं करत नाही. सायन्सच्या नोट्स काढता येत नाही मला. मराठी पुस्तक मी आणत नाही. जा बोंबलत घरात." असं म्हणतो की नाही? तसं. मग काय केलं? नुकसान कोणाचं झालं? तसंच आहे. त्यामध्ये शिक्षक सगळे निघून गेले. मग डार्विननं तेच सांगितलं. जो स्वतःमध्ये बदल करेल, तो ह्या जगण्यासाठी पात्र आहे. जो स्वतःमध्ये बदल करणार नाही, तो मरणार. म्हणजे तिथनं पुढे ती जात तिची हे होणार. फॉर एक्झाम्पल डायनासोर. डायनासोर या जगामध्ये होते. तिने स्वतःमध्ये बदल करून घेतला नाही. बारकी व्हायला पाहिजे होती. सगळ्याच मिळून काय व्हायला पाहिजे होते? आम्ही मोठंच राहणार म्हणून. गेले मरून. समजलं? काय करतो दीपक कोडगिरे? मी वाचत नाही. चाल वाकत बसले इथं. हां, आम्ही काय तू काय सांगतोय? आम्ही आणत नाही. काय करतात मग? वागतात. त्याच्या पुढे काय होतं तर कोंबडा होतात. त्यामुळे परत खायला तसं सांगितलं डार्विननं पण. दीपक फिरप नॅचरल सिलेक्शन आहे. समजलं? मग असं कोण तर सांगितलं, तर चिन्मय काय सांगितलं सांगतो. यार दुसरं लोक चिन्मय काय सांगतोय खोटं आहे हे. असं म्हणजे लोकं पाय ओढतात गेले की. आपली सिस्टम तसं. लोकं त्याचे 3 लोकांनी त्याचे पाय ओढले. कुठलं? पहिल्यानं काय सांगितलं बघा? म्हणजे हां, उत्क्रांतीमध्ये टिकत नाही म्हणून सांगितलं. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? तुमच्यात बदल करा, तुमची उत्क्रांती होईल. बदल नाही केला तर अधोगती होईल, तुम्ही मरणार म्हणून सांगितलं. मग लगे लोकांनी सांगितलं, फक्त एवढंच एक नॅचरल म्हणजे सर्व्हायव्हल फिटेस्ट नाही. तुम्ही बदलच करायला पाहिजे हा नाही, अशी भरपूर कारणं आहेत उत्क्रांतीसाठी असं त्यांनी सांगितलं. त्यातलं हे एक कारण आहे. दुसरं कारण काय सांगितलं? चांगले बदल का वाईट बदल सांगितलं नाही ना. त्यानं काय सांगितलं स्वतःमध्ये तुम्ही बदल करा. मग ह्यांचं असं म्हणणं त्यानं सांगायला पाहिजे होता, चांगले बदल कुठले? वाईट बदल कुठले? सांग की तू. खरं लोकांना काय करायचं असतात?
पाय ओढायचे असतात. कोणतं चाललंय की आता कोणतरी अभ्यास करू दे. हां, अभ्यास करायलाय. बघा. नाही पोरं असते की शिस्ते. जर नॉर्मल कोण अभ्यास करत नाही आणि तू करायला लागला. "अया, गप बस देव लावणार आहेस लय." आपलीच म्हणतात मित्र म्हणतात की नाही, तसंच आहे ती. काय म्हणलीत, "कुठलं युजफुल, कुठलं युजलेस." टिकून बसलेत निवांत. ह्यांच्या आईचं ह्यांच्या. अरे तुम्हाला पनिशमेंट आहे रे. उद्या व्हिडिओ दाखव रे ना. उद्या आज नको, उद्या व्हिडिओ दाखव. म्हणजे ह्यांच्या घरच्यांना कळेल, की ही कशी करते तिथं, यांना कसं उभा करतोय आपण, का करतोय? एक पानाचा आपल्याला फोटो म्हणजे झेरॉक्स काढता येत नाही याचं. पैसे नाही राहू दे की ठीक आहे. सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात पैशाची. एका धड्याचं आपण काढू शकत नाही काय? बरं मित्राकडनं आपण मराठी पुस्तक आणू शकत नाही काय? ग्रंथालयातनं आणू शकत नाही काय? कारणं कसं आहे दारू पिण्याला कारण लागते. असं नाही. कारणाला दारू लागते. म्हणजे काय? एका टेबलवर तिघंजण बसतात. 10वी रिझल्ट लागलेला असतोय आणि 3 पॅरेंट्स दारू पीत बसलेले असतात. "तू का दारू प्यायलायस?" "माझ्या पोरगीला 98% पडली. मी खुशीत दारू प्यायला लागलो." "तू का प्यायला लागलायस?" "माझं पोरगं नापास झालं. मी दुःखात दारू प्यायला लागलो." तिसरा ते म्हणते, "ए माझं पोरगं 60% पडणार 80% पडलेत म्हणून दारू प्यायलोय." म्हणजे काय दारूला कारण लागत कारणाला तसं अभ्यासाला कारण लागत नाही. कारणाला ते म्हणजे डोगंडी असते हो. असं झालं, तसं झालं. एखाद्याला लई इच्छा असली पुस्तक आणायची, कोणतं ग्रंथालयातनं आणलं असतं. कोणतर मित्राकडनं मागून आणलं असतं. "दे रे, आमचं मास्तर लई शहाणं आहे." आणलं असतं. बरोबर आहे. आपलं फाटलं, मित्राचं फाटलं नाही. त्याचं आणलं असतं. कळलं काय? म्हणजे मला सांगायचं काय, असं म्हणणं नाही माझं, की तुम्ही लगेच घरात हट्ट करू नये, पैसे द्या, जातो, असलं नाही. ज्यांची परिस्थिती नाही, आपण परिस्थितीवर मात काहीतरी वेगळा पर्याय काढला पाहिजे की. काही सांगायचं प्रत्येक वेळी. कळलं? हे उपयोगाचं नाहीये. हां, डार्विननं आणि काय सांगितलं ना तिसरं, हे चेंजेस हळू होतील का फास्ट होतात, हे पण त्यांना सांगितलेलं नव्हतं. ही होती डार्विनची थिअरी. हे सगळं तुमच्या नोट्समध्ये उद्या असेलच. लॅमार्किझम. ए डर क्या की जीते. Lamarck proposed that morphological changes occurring in the living organism are responsible for the evolution, and the reason behind the morphological changes is activities or laziness of that organism. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे वर्ण दिसणारे चेंजेस हे करतात. मग तिचं आता काय माहिती काय ठीक पुढे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. वाचतो पहिला. फर्दर ही सेड दॅट हां, सांग की. म्हणजे आता उदाहरणार्थ जिराफ. हां, ऑस्ट्रिच किंवा जिराफचा बदकाचं पण असं असते. बदकाला म्हणजे पंख होते. पण तो पाण्यात सतत कॉन्स्टंटली स्विमिंग करण्यावर त्याचे पाय ह्याच्या शेपचे पडले आणि पंखांचा काही वापर झाला नाही. म्हणजे तो बर्ड आहे, पण तो विंगलेस बर्ड आहे. म्हणजे त्याचे काय उपयोगाचे नाही त्याचे. ते उपयोगच नाही त्याचा. मग ते तसंच त्यांनी दुसऱ्याकडे पण दिलं. येणाऱ्या बदकाचे पण पंख युजलेसच झाले. म्हणजे तुम्ही अभ्यास केला नाही. काय होणार? काय होणार? हां, सांग की ना अभ्यास केला तर काय होणार? अ, पुढच्या पिढीमध्ये मंद पोर तयार होणार. कळालं? वापर केला नाही की जाते. तेच प्रत्येकाने तेच सांगितलं हो परत. जरा परफेक्ट सांगितली मजेश्वरी. बघ की बघून तू आठवतं का बघ. लॅमार्कनं काय सांगितलं? रतन टाटा काय करतो माहिती काय? रतन टाटा माहिती आहे तुम्हाला? एखादं काम करत असताना ते 2 लोकांना काम द्यायचं. कोणाला 2 लोकांना काम द्यायचं. 2 लोक म्हणजे कसं आता एखादा बघायचा आळशी एकदम, बोंबलत तर काय करू वाटत नाही असा द्यायचा. आणि दुसरा कसा घ्यायचा? एकदम अभ्यास करणारा घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे दिवसभर त्याच्यावर अभ्यास करावा. मग दोघांना पण तो सांगायचा, हे काम करायचं. तिला सांगितलं करायचं, की रात्रभर जागून आपलं नोट्स काढून त्याच्यावर अभ्यास करून, हे करून हे करायचे. आणि ह्याला काय आहे, हे काम हे टाईमपास आहे. दुसरा कुठला द्यायचा? टाईमपास करणाऱ्याला, लेझीनेस वाल्याला द्यायचं. मग लेझीनेस वाला काय करतो माहिती काय? टाईमपास करतोय आणि शेवटी जायचं मग काहीतरी डोकं लावतोय, आयडिया काढतोय. समजलं मी काय म्हणायला लागलोय? आणि काम फर्स्ट
पटकन काढतोय. मग ह्याला विचारायचं तू कसं काम केलास? एवढं फास्ट असं काम केलं. मी सर हे असं ट्रिक वापरली, असं केलं, तसं केलं. समजलं? आणि ते नंतर काय करायचं ईश्वराला सांगायचं. ही ट्रिक तू वापर म्हणून. काय म्हणलो मी कळालं? म्हणजे त्याचं म्हणणं असं असायचं, जी माणसं लेझी असतात, त्यांनी काहीतरी शोध लावतात. असं रतन टाटाचं म्हणणं होतं. काम लवकर होण्यासाठी. अहो जड आहे हो. समजलं मी काय म्हणतो ते? तसं ते शोध होतं काहीतरी. मला काय करायचं हाताला तर आपल्या झेपाना मग काहीतरी बेंच काढायचा. कळलं? तुम्हाला स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला? स्टेथोस्कोप वेडा नाही. आधीच्या काळात काय होतं माहिती का डॉक्टर प्रत्येक पेशंटला चेस्टला हे लावायचं आणि मग ऐकायचं धड हा 1 मिनिट थांबायचं. काय कुठला चुकीचा ठोका व्हायला लागलाय काय? समजलं मी काय म्हणायला लागलो ते? मग किती प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रत्येक पेशंटला एवढा वेळ द्यायचा आणि काय करायचं? लय अवघड आहे. मग एक जण असंच आळशी होता. त्याने काय केलं? हातात पेपर होता. पेपर गुंडाळला. त्याच्या छातीला लावला असं आणि ते अँप्लिफाय करून आवाज आला. काय आला? जो आवाज आहे तो आणि जरा जोरात आपण म्हणतो की अँप्लिफायर म्हणजे काय? आवाजाचं हे व्हॉइस वाढवणार. आणि मग त्यानं त्याच्या मित्रांना काय सांगितलं, डायरेक्ट आपण ऐकल्यावर जसं आवाज येतो त्याच्यापेक्षा 10 पट आवाज एखादा कागद आपण गोल करून जर हे केला तर चांगला येतो. आणि इथं शोध लागला स्टेथोस्कोपचा. आणि भविष्यात त्याचं काय झालं? डॉक्टर जे आपण स्टेथोस्कोप वापरतो तिथं नाही. मग खरं ह्या लेझीनेसचा फायदा होता. पण लॅमार्कनं काय सांगितलं, की आपण एखादी गोष्ट जर लई वापरलो त्याचा फायदा होतोय. आणि जर वापरलोच नाही तर ती तुटून जात्या. वेस्टिजियल ऑर्गन बनत जाते थोडक्यात. समजलं? वापरून केला तुम्ही मेंदूचा तर तुमची ग्रिप वाढेल, तुमचा अभ्यास वाढेल, तुमचं बस बस. इथं बस आता काय उठून बस. हां? म्हणून आपण काय केलं मी तुम्हाला सारखं सांगतो जिरा पण काय केलं प्रत्येक वेळी मान वर करायला प्रयत्न केला. मग देवाला वाटलं ह्याला गरज आहे. तर काय झालं पुढच्या पिढीमध्ये मान वर झाली. किती वाजले? Formation of the new species of plant and animal is the effect of evolution. Species is a group of organisms that can produce fertile individuals. Each species grow in a specific geographical location. Their food, habitat. Species म्हणजे काय? नवीन जात तयार होणं. Formation of new species of plant animal is the effect of the evolution. ज्याने आज आणि तिने आजचं सगळं 10 वेळा म्हणायला सांगितलं तुम्हाला. ठीक आहे? ज्यामध्ये ते लक्षात ठेवा. उत्तर घ्या. आणि तुमची रविवारी पॅरेंट्स मीटिंग आहे त्याच्या आधी तुमचं पेपर होऊन चेक व्हायला पाहिजे. कारण तुमच्या पॅरेंट भेटणं कसं? समजा मी काय म्हणतो त्यांना भेटणार कसं मी? तुमचे मार्क सांगतील ना. हां सरांनी काय बाबा अशी अशी आहे तुमची मार्क म्हणजे तुमचा अर्थ आहे तेव्हा अभ्यास करा चांगला अभ्यास करा. नवीन प्रजात तयार होणं मागच्या पिढीपासून त्याला आपण स्पीसीज असं म्हणतोय. तर हॅबिटॅट फूड रिप्रोडक्टिव्हिटी पिरियड इज डिफरंट. म्हणजे प्रत्येक स्पेसीसचा प्रत्येक प्रजातीचा हॅबिटॅट म्हणजे राहायचं जागा वेगळी आहे. त्यानंतर त्यांचं काय सांगितलं फूड त्यांचं खाद्य वेगळं आहे. त्यांचं रिप्रोडक्शन वेगळ्या प्रकारचं आहे. हवेवर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. म्हणजे जैव विविधता आहे म्हणजे सगळं पॉसिबल आहे. बिसाइड जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सिमिलरली जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू हे काही गरज नाही. स्पेसिसची डिफरन्शिएशन लक्षात ठेवा परफेक्ट. ओके बऱ्याच लोकांना हे विचारतात ओके बा त्या धड्यावर काय काय प्रश्न पडू शकतात सारखे सारखे रिपीट पडले तुमच्या ग्रुपला फोटो टाकण्यात आलेला आहे बहुतेक टाकलाय का अवसरांनी. हां
ते क्वेश्चन तुमच्या पेपरला सारखे सारखे पडलेले आहेत म्हणजे फायनल पेपरला. त्यामुळं त्याचं होतं की स्पेशलचे डेफिनेशन बरोबर आहे ना. आणि लॅमॅटिझम पण होतं, हे पण होतं. समजलं. आता सगळेजण बसा, थांबवा.